नमस्कार, मी सुभाष हणमंते। आज आपल्याबरोबर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती महाराष्ट्र राज्य सतीश कावडे सर आपल्याबरोबर आहेत। आज महाराष्ट्रामध्ये आरक्षण या नावाने असंतोष पसरलेला दिसतो। कधी एखादी ठिणगी पडेल आणि त्याचा भडका होईल सांगता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये त्या अनुषंगाने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाबाबत कावडे सरांचं जे काम आहे, त्यांच्या समितीचं जे काम आहे, त्या अनुषंगाने या संपूर्ण परिस्थितीबद्दल आज चर्चा करणार आहोत। कावडे सर, आपलं स्वागत आहे। धन्यवाद। महाराष्ट्रामध्ये पाहताय सध्या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून महाराज स्फोटक झालेला आहे। हे कधी काय होईल सांगता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण आरक्षण या तरतुदीकडे कसं पाहताय? मी सतीश कावडे, संस्थापक अध्यक्ष अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य तथा राज्य संयोजक सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती महाराष्ट्र राज्य। आपण म्हटल्याप्रमाणे सध्या महाराष्ट्रामध्ये विविध समाजाच्या जातीच्या आरक्षणाचे लढे हे तीव्र स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच अनुषंगानं गेल्या कित्येक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये अनुसूचित जातीसाठी असलेल्या ज्या आरक्षणाची तरतूद केलेली आहे, त्या तरतुदीनुसार महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये एकूण 59 जातीचा समावेश होत असतो। परंतु जेव्हा 59 जातीच्या अनुसूचित जातीतील प्रवर्गाच्या समाविष्ट जात समूहाच्या या आरक्षणाच्या लाभाच्या अनुषंगाने आपण विचार करतो, त्यावेळेस निश्चितपणे प्रकर्षाने आपल्याला जाणवेल की अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेल्या 59 जातीपैकी केवळ 1-2 जातींनाच या 13% आरक्षणाचा पुरेपूर लाभ मिळालेला आहे। अशा पद्धतीचं चित्र वास्तवता सध्या दिसून येते आहे आणि ही वास्तवता शासनाच्या लक्षात आणून देण्याचं काम प्रारंभिक टप्प्यापासून, मग ते स्वर्गीय बाबासाहेब गोपले असतील, मधुकररावजी कांबळे साहेब असतील आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मातंग समाजाला स्वतंत्र असं अनुसूचित जातीतील 13%पैकी 8% आरक्षण मिळावं ही मागणी प्रकर्षाने पुढे आलेली आहे। आणि जेव्हा आपण ही मागणी घेऊन शासनाकडे गेल्या कित्येक वर्षापासून पाठपुरावा करत आलेला आहोत आणि आज आमच्या लक्षात आलेलं आहे की कुठल्याही प्रवर्गातलं आरक्षण हे विशिष्ट एका जातीच्या आधारावर मिळणं हा शक्य नाही संविधानाच्या तरतुदीनुसार। म्हणून या 13% आरक्षणाच्या अनुसूचित जातीमध्ये असलेल्या ज्या वंचित जाती आहेत, या वंचित जातीचं असं म्हणणं आहे की आम्हाला या आरक्षणाचं अशा पद्धतीचं वर्गीकरण मंजूर करावं आणि आम्हाला आरक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी अशी रास्त मागणी आहे। मराठा आंदोलनाचा जो विषय आज चिघळलेला आहे, जी परिस्थिती स्फोटक बनलेली आहे, या परिस्थितीमध्ये अनुसूचित जाती अबकड वर्गीकरणाचा विषय कुठंतरी दाबला जातोय असं तुम्हाला वाटत नाही? काही अंशी खरं आहे की मराठा समाज हा सक्षम समाज आहे, ताकदवान समाज आहे, राज्यकर्ते समाज आहे आणि त्यांचं आंदोलन आरक्षणासाठी जरांगे पाटलांच्या माध्यमातून अतिशय तीव्र स्वरूपामध्ये
निर्णायक टप्प्यापर्यंत त्यांनी आणून सोडलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये एका वंचित उपेक्षित अशा मातंग आणि तत्सम वंचित जातीची जी अनुसूचित जाती आरक्षणाची मागणी आहे, वर्गीकरणाची जी मागणी आहे, या मागणीकडे शासन दखल घेतली जात नसल्याचं आमच्याही निदर्शनास येत आहे. परंतु आज आम्ही अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरण हा सामाजिक न्यायाचा एक सिद्धांत आहे. सामाजिक न्याय जा या घटकांना प्रदान करायचा असेल आणि घटनात्मक तरतुदीचा खऱ्या अर्थानं जर लाभ मिळवून द्यायचा असेल तर अनुसूचित जातीतील आरक्षणाचं वर्गीकरण करण्यासाठी शासनानं गांभीर्यानं घ्यावं, आमची मागणी ही दखल घ्यावी. आज आम्ही शासनाच्या आपल्या माध्यमातून नम्रपणे निदर्शनास आणू इच्छितो की या मागणीला कुठल्याही प्रकारचा संविधानिक आधार यापूर्वी नाही, अशा प्रकारची एक भावना शासनाची, प्रशासनात बसलेल्या कनिष्ठ वरिष्ठ अधिकाऱ्यांची यांची झालेली होती. परंतु जेव्हा अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण हा विषय सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेला आहे आणि 5 खंडपीठाच्या न्यायाधीशाने एप्रिल 2020 आणि ऑगस्ट 2020मध्ये यांनी स्पष्टपणे आपल्या डायरेक्शन्स दिलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने की अनुसूचित जातीसाठी असलेल्या 13% आरक्षणाच्या लाभाच्या अनुषंगाने राज्य पातळीवर याची समीक्षा केली जावी आणि नव्हे तर ज्या जातीपर्यंत हे आरक्षण पोहोचलेलं नाही त्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी ही त्या राज्यातील राज्य शासनाची आहे, अशा प्रकारचा स्पष्ट निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिलेला असल्यामुळे या मागणीला संविधानिक आधार आहे, कायदेशीर आधार आहे, असे आमची रास्त आग्रही म्हणणं आहे. सर, आपण असं म्हणालात की अनुसूचित जातीला असलेलं आरक्षण विशेष एका जातीला मिळतोय अशी भावना काही समाज घटकाची झालेली आहे. पण सहजा मातंग समाजाचा किंवा मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा शक्यतो रोख हा बौद्ध समाजाकडे दिसून येतो. परंतु माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या माहितीमधून असं स्पष्ट झालेलं आहे की अनुसूचित जातीमध्ये सर्वात जास्त वाटा हा ढोर समाजाला मिळतो, त्यानंतर बौद्ध समाज येतो. तर त्याविषयी मातंग समाजामध्ये चर्चा होत नाही, पण संपूर्ण रोख हा बौद्ध समाजाकडे असतो. याचं का कारण असावं? अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ महाराष्ट्रातील बौद्ध समाज, ढोर समाज आणि चर्मकार, काही अंशी चर्मकार समाजाला अधिक प्रमाणात मिळालेला आहे. त्याला विविध कारणं असतील, त्याच्या खोलात आम्ही जाणार नाही. पण ही वस्तुस्थिती मान्य करून आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी अधिकचा लाभ कशा पद्धतीने घेतला याच्या बाबतीत आमचा कसल्याही प्रकारचा रोष किंवा आक्षेप नाही. परंतु यापुढे या आरक्षणाचा लाभ ज्या अनुसूचित जातीमध्ये 56 वंचित जाती राहिलेल्या आहेत, या 56 वंचित जातींना या देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षापर्यंत उपेक्षित राहावं लागत आहे. याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मोठ्या उदात्त हेतूने, भावनेने, सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून ही आरक्षणाची तरतूद केलेली आहे, ही आरक्षणाची तरतुदीनुसार लाभ देऊन जर या समाजाला सामाजिक न्याय प्रदान करायचा असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार करायचं असेल तर अनुसूचित जातीतल्या ज्या वंचित 56 जाती राहिलेल्या आहेत त्या जातीच्या लोकसंख्येनुसार या आरक्षणाचं क्लासिफिकेशन ABCD प्रमाणे करून यापुढे प्रचलित पद्धतीनुसार आरक्षणाचं वाटप न करता वर्गीकरणानुसार वर्गीकरण मंजूर करून वाटप करण्यात यावं. यासाठी आम्ही आता यापुढे केवळ एकटा मातंग समाज लढणार नाही, तर अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेल्या ज्या 56 वंचित जाती आहेत त्यात मेहतर समाज आहे, वाल्मिकी समाज आहे, हिंदू खाटीक समाज आहे, त्याच्यानंतर मोची समाज आहे, कैकाडी समाज आहे,
या सर्व जातींना, बुरुड समाज आहे, या जातींना मोठ्या प्रमाणामध्ये सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीच्या माध्यमातून एकवटून या सर्व जातीच्या एकतेवर संघटित ताकदीच्या आधारावर अनुसूचित जातीचं आरक्षणाचं वर्गीकरण मंजूर करून घेतल्याशिवाय आम्ही महाराष्ट्रामध्ये स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारचा निर्धार करून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून विविध पातळीवर आमचे या समितीच्या माध्यमातून दौरे चालू आहे. दुसरा एक प्रश्न असा उद्भवतो, मराठा समाजाच्या माध्यमातून जे सध्या महाराष्ट्रामध्ये वादळ उठलं आहे, त्या अनुषंगाने सोशल मीडियावर असा एक विषय चालू आहे की 100% आरक्षण देशामध्ये जेवढ्या जाती असतील तेवढ्या संपूर्ण जातीला त्या जातीच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना आरक्षण देण्यात यावं, पुन्हा हे भांडणच राहू नये, अशा पद्धतीचं जनमत तयार होताना दिसतंय. याबाबत आपण काय म्हणाल? आपल्या या मताला मी 100% सहमत आहे की संपादक साहेब, की कसं आहे, आमचं असं म्हणणं आहे, प्रत्येक जात ही आता आरक्षण मागत आहे आणि अशी भावना झालेली आहे, कमकुवत असो, जात किती सक्षम असो, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेली असो की विकसित असो, परंतु या शासनाला आमचं असं म्हणणं आहे की संविधानाच्या माध्यमातून ओबीसी, अनुसूचित जाती आणि जनजातीसाठी निर्धारित असलेल्या आरक्षणाची वगळता उर्वरित जे 50% आरक्षण आहे त्या सर्व आरक्षणाच्या खुल्या प्रवर्गातील जात लोकसंख्येनुसार वर्गवारी करून त्यांना आरक्षणाचा लाभ द्यायला आमची अनुमती असेल, त्या मागणीला आमचा पाठिंबा असेल. कावडे सर, आपण चारवाक दर्शनला वेळ दिलात, धन्यवाद.